नमस्कार. ह्या BA तृतीय वर्षाच्या लेक्चरमध्ये आपण स्पर्धा परीक्षेच्या ह्या कंटिन्यू लेक्चरमध्ये मागच्या वेळी काही घटनादुरुस्त्या बघितल्या. आता त्यामध्येच पुढील घटनादुरुस्ती ही 42वी घटनादुरुस्ती 1976ची आपल्याला बघायची आहे. या घटनादुरुस्तीला भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय संविधानाच्या इतिहासात फार मोठे महत्त्व आहे. सर्वात मोठी मोठी आणि महत्त्वाची एक घटनादुरुस्ती या 42व्या घटनादुरुस्तीला मानण्यात येते की याला एक मिनी संविधान. या घटनादुरुस्तीला 1976च्या ह्या 42व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणूनही ओळखलं जाते. 42वी घटनादुरुस्ती सर्वात व्यापक वादग्रस्त दुरुस्त्यापैकी एक होती, जिने आणीबाणीच्या काळातही मोठे बदल घडविले. म्हणजे या काळामध्ये ही देशांतर्गत ही आणीबाणी ही होती आणि या काळातही मोठे बदल यामध्ये घडवण्यात आले. 59 कलमांचा समावेश या घटनादुरुस्तीने करण्यात आला आणि असंख्य बदल हे संविधानात करण्यात आले. प्रस्तावनेमध्ये 3 नवीन संज्ञा समाविष्ट करण्यात आल्या आणि ह्या म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. सोबतच नवीन भाग 4A अनुच्छेद 51 अंतर्गत मूलभूत कर्तव्य लागू केली. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करायला पाहिजे असेही बंधन घालण्यात आले. घटनादुरुस्त्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर असल्याचे घोषित करण्यात आले. अशी तरतूद केली की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेले कायदे काही मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असल्यामुळे अवैध ठरवले जाऊ शकत नाही. राज्य धोरणाची 3 मार्गदर्शक तत्त्वे ही जोडण्यात आली. खरं तर ही फार मोठी बाब आहे की धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करताना काही कायदे हे मूलभूत हक्काचे उल्लंघन करतील म्हणून ते अवैध ठरवले जाऊ शकत नाही. एक फार मोठी या घटनादुरुस्तीतली बाब आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष जो की पुढे करण्यात आला. लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ वाढवण्यात आला. अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या स्थापनेला चालना देण्यात आली. प्रशासकीय न्यायाधिकरणे आणि इतर विशेष न्यायाधिकरणे स्थापन करण्यास सक्षम केले. तसेच संविधानाचा भाग 14A या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला. या पद्धतीनं ही एक मोठी आणि महत्त्वाची अशी घटनादुरुस्ती होती. तशीच 1978 साली करण्यात आलेली 44वी घटनादुरुस्ती ही फार महत्त्वाची होती. 42व्या ह्या घटनादुरुस्तीतील ज्या वादग्रस्त तरतुदी रद्द करण्यासाठी आणि शासनाच्या विविध अंगांमध्ये संतुलन प्रस्थापित करण्यासाठी 44वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली. यामध्ये लोकसभा, राज्य विधानसभेचा जो मूळ कार्यकाल 5 वर्षाचा होता तो पुनर्स्थापित करण्यात आला. 6 वर्षावरनं परत जो की 5 वर्षाचा होता तो 5 वर्षाचा करण्यात आला. संसद आणि राज्य विधानमंडळातील गणपूर्ती संबंधीच्या तरतुदी पुनर्प्रस्थापित करण्यात आल्या. संसदीय विशेष अधिकारांशी संबंधित कलमांमधून ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सचे संदर्भ काढून टाकण्यात आले. तसेच मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारासाठी परत पाठवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आला आणि तो परत पाठवला तर तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. अध्यादेश जारी करण्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, प्रशासक यांचे समाधान अंतिम ठरवणारी तरतूद काढून टाकण्यात आली.
42व्या घटनादुरुस्तीद्वारे कमी केलेले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही न्यायिक अधिकार त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात आले. राष्ट्रीय आणीबाणीच्या तरतुदीमध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंड हे त्या ठिकाणी शब्द वापरला गेला. राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रक्रियात्मक सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आल्या. मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला. त्याऐवजी त्याला कायदेशीर हक्क हा देण्यात आला. सोबतच कलम 20 आणि 21 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित केले जाऊ शकत नाही हे सुनिश्चित करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याशी संबंधित निवडणूक विवादावर न्यायालयाचा निर्णय देण्याचा अधिकार नाकारणाऱ्या तरतुदी काढून टाकण्यात आल्या. अशा पद्धतीनं ही 44वी घटनादुरुस्ती ही खूप महत्त्वाची होती. सोबतच 52वी घटनादुरुस्ती 1985 साली करण्यात आली. भारतीय राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पक्षबदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली. पक्षबदलाच्या कारणास्तव संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली, जे की आज फार मोठ्या प्रमाणावर ही समस्या तयार झालेली आपल्याला दिसून येते. यालाही बगल देऊन पक्षबदलाच्या कारणास्तव संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद ही यामध्ये करण्यात आली. पक्षबदलामुळे होणाऱ्या अपात्रतेबाबत सविस्तर तरतुदी असलेली नवीन 10वी अनुसूची यामध्ये संविधानामध्ये जोडण्यात आली. आमदारांना, खासदारांना पक्ष बदलण्यापासून परावृत्त करून सरकारला स्थिरता प्रदान करणे हा यामागचा उद्देश होता. अशा पद्धतीनं ह्या प्रमुख 3 घटना या 3 घटनादुरुस्त्या आपण या ठिकाणी बघितल्या. पुढे 61वी घटनादुरुस्ती ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.